स्वातंत्र्य सैनिक नगर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण। सोलापुरातील स्वातंत्र्य सैनिक नगर येथे 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी बोलताना अमोल बापू शिंदेंनी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक नगरातील रहिवाशांना शुभेच्छा दिल्या व स्वातंत्र्य सैनिक नगर नामफलकाचे अनावरण केले। यावेळी स्वातंत्र्य सैनिक नगर संस्थेचे अध्यक्ष सुनील रसाळे यांनी साक्षात्कार गणेश मंदिर सुशोभीकरणासाठी बापूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून सुशोभीकरण केल्याबद्दल आभार व्यक्त केले। तसेच आमदार देवेंद्र कोटेंनी आमदार निधीतून रस्त्याचे काम करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले। असेच सहकार्य स्वातंत्र्य सैनिक नगरच्या रहिवाशांना नेहमी राहावे अशी भावना यावेळी व्यक्त केले। सदर प्रसंगी संस्थेचे सचिव मोहन कट्टा, चक्रपाणी गज्जम, अंबादास गुत्तीकोंडा, बाबूराव क्षीरसागर, प्रकाश अडके, मल्लीनाथ एळमेली, शांता दत्तकाळे, विजया मोहिते, संगीता पवार, सौ हेदळे, सौ मडूर, श्रीमती नलावडे, श्रीमती सोलापुरे, सौ रचना कट्टा, सौ जाधव, सौ कट्टे, सौ सुमन कलशेट्टी, राकेश एन्नम, अनिल नवले यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक नगरातील रहिवासी उपस्थित होते। स्वातंत्र्य सैनिक ग्रामीण संस्थेच्या वतीनं ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी सर्वप्रथम सगळ्या रहिवाशांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आजचे आपले प्रमुख पाहुणे सोलापूर शहरातील युवा नेते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांना आपण आमंत्रित केलं, आमच्या विनंतीला मान्य केले, आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यामुळे संस्थेचा चेअरमन यांना त्यांचं स्वागत करतो। आज मी बापूला बोलवायचं कारण एवढं आहे, बापू इथे सजावट दिसती मंदिराच्या समोरची हे शिंदे साहेबांच्या कोट्यातनं झालेलं आहे। त्यासमान निधी दिला अपुरा पडला, आपले शिंदे साहेबांशी अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक नगर सोलापूर शहरामध्ये एकमेव आहे। 130 लोकांची वसाहत आहे। काही थोडीशी कामं आले, आम्हाला भविष्य काळामध्ये थोडीफार मदत करून त्या ठिकाणी थोडीशी आम्हाला मदत करावी आणि आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आपण नगरसेवक होणार, तिथले अनेक रहिवासी या ठिकाणी उत्तर कसबा, दक्षिण कसबा, शिवाजी चौक, निराळी वस्ती या भागात अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत। मी एवढं सांगेन की आपण आला, आम्हाला आनंद वाटला आणि सदैव आमच्या अडीअडचणीला आमच्या पाठीशी आपण उभारतात। एवढं स्वातंत्र्य दिनाच्या प्रथमतः सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आणि मोलाचा दिवस आहे। संपूर्ण देश आपण अभिमानाने जो साजरा करणारा हा दिवस येण्याकरता त्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं बलिदान दिलं, त्या सर्वच महान विभूतींना प्रथमतः अभिवादन करतो। आणि त्या चळवळीमध्ये आपल्याच कुटुंबातले जे पूर्वज होते त्यांच्या सगळ्यांचा सहभाग घ्यायला बरं, खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर तुमच्या सगळ्यांचा सुद्धा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। आणि या स्वातंत्र्य वीरांची नावाने तयार झालेली जी काही नगरी आहे, यासाठी आपण जी काय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून निधी मागच्या वेळेस मिळाला असेल, मी एवढंच सांगतो की आपण जी काही महत्वाची कामं असतील ती मला द्या, नक्की ती पूर्ण करण्याकरता एक तुमच्यातला जे कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करेन आणि ते पूर्ण करण्यासाठी मामांना माहित आहे, रसाळ मामांना, की त्या भागात जरी नगरसेवक असलं तरी संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली आहे। आणि मला खरंच अभिमान वाटेल की ह्या सोसायटीसाठी काम करणं, की ज्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी काम केलं त्यांच्यासाठी काम करायला मिळाल्यानंतर तर जास्तीचा आनंद होईल। आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा अभिमानाचा दिवस आहे। आजच्या दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या दिवशी आपण सगळे एकत्रित आलात, एवढ्या अत्यंत चांगल्या प्रसन्नाच्या वातावरणात आपण खेळीमेळीत हा सण साजरा करतो, त्याचाही मला खूप आनंद वाटला। त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो।